तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारताचे राष्ट्रीय प्रतीक याविषयी माहिती अभ्यासणार आहोत। भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता, तर तो आहे मोर। त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे 2 नंबरचा प्रश्न आपण घेऊयात। भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता, तर तो आहे वाघ। हा भारताचा काय राष्ट्रीय प्राणी आहे। त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण। भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे, तर ते कमळ आहे। भारताचं राष्ट्रीय फूल काय, कमळ। त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया। भारताचे राष्ट्रीय फळ कोणते, तर ते आहे आंबा। भारताचं राष्ट्रीय फळ आहे आंबा। त्यानंतरचा प्रश्न आहे। भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता, हॉकी। भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे, हॉकी। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला। भारताचं राष्ट्रगान कोणतं आहे, तर भारताचं राष्ट्रगान आहे जन गण मन। त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याला। भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणता आहे, तर तो आहे तिरंगा। हा भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे। भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे, तर तो आहे वड। हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष म्हणून ओळखला जातो। त्यानंतर भारताची राष्ट्रीय नदी कोणती, तर ती आहे गंगा। ही भारताची राष्ट्रीय नदी आहे। त्यानंतर पाहूया। भारताचा राष्ट्रीय दिन कोणता, तर 15 ऑगस्ट हा भारताचा काय राष्ट्रीय दिन आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया। भारताचा राष्ट्रीय पशु कोणता, तर तो आहे वाघ। हा भारताचा राष्ट्रीय पशु म्हणून ओळखला जातो। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे। भारताचे राष्ट्रीय गीत कोणते, तर वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे। भारताचा राष्ट्रीय ध्वजाचा रंग कोणता, केसरी, पांढरा आणि हिरवा हे काय तर भारतीय ध्वजाचे रंग आहेत। त्यानंतर प्रश्न आहे। भारताचं राष्ट्रीय चिन्ह कोणतं, तर अशोक स्तंभावरील सिंह हे भारताचं काय